नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, तो व्हिडिओ आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे घेऊन आला आहे अचूक उत्तर। मग आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न तरी कोणता? तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न आहे, त्याच्या अनुसार अखेर अमेरिकेमुळे आता देशात भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसणारे की मग घटताना? जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय, तसंच तुम्हाला सांगतो हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। आणि खरं सांगतो, आज सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा विचारायला लागलाय की अमेरिकेमुळे आता भविष्यात सोयाबीनचा दर वाढणार आहे की मग घटणार आहे? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर। आणि आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जर जाणून घ्यायचं असेल, तर मला वाटतं याच्यासाठी आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आणि खरं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्याला या प्रश्नाचं अचूक उत्तर सुद्धा मिळून जाईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर सुद्धा करून द्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला इथं सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे कुठेतरी येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे, तर त्याच्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अमेरिकेमुळे आता भविष्यात सोयाबीनचा दर देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार आहे की मग घटणार आहे? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेऊयात की अमेरिकेमुळे आता भविष्यात सोयाबीनचा दर देशात वाढणार आहे की मग घटणार आहे? तुम्हाला सांगतो, अमेरिकेमुळे देशात सोयाबीनचा दर वाढणार किंवा घटणार, जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं तुम्हाला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्या भारत आणि अमेरिके ट्रेड डील कशी झाली आणि याचा परिणाम भविष्यात कसा होऊ शकतो, हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की अमेरिकेमुळे इथून पुढे भविष्यात देशात सोयाबीनचा दर हा वाढू शकतो का मग घटू शकतो? चला तर मग जाणून घेऊयात भारत आणि अमेरिकेमध्ये झालेली ट्रेड डील। तर बघा मित्रांनो, इथून जवळपास 7-8 दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील झाली। आपल्याला माहिती आहे की 10 महिन्यापासून हा तिढा होता। अमेरिकेने काय केलं होतं, पहिल्यांदा भारतावरती 25% त्या ठिकाणी टॅरिफ म्हणजे आयात शुल्क लादलं होतं। आणि त्याच्यानंतर अमेरिकेने पुन्हा रशियाकडून आपण तेल विकत घ्याल म्हणजे कच्चं तेल म्हणून 25% लावलं। म्हणजे एकंदर भारतावर टॅरिफ किती होतं बरं, तर ते होतं 50%। मग 7-8 दिवसापूर्वी काय झालं की अमेरिकेने हे जे टॅरिफ होतं, तर हे टॅरिफ 50% वरून सध्या किती 18% पर्यंत कमी केले। पण जेव्हा हे होत होतं तेव्हा एक बातमी आली अमेरिकेच्या कृषी मंत्र्यांकडून की बाबा आता या ट्रेड डील अनुसार आम्ही भारताला प्रचंड प्रमाणात शेती माल हा निर्यात करू शकतो, तो सुद्धा 0% या ठिकाणी इम्पोर्ट ड्युटीवर। जेव्हा अशी वार्ता आली, अशी बातमी आली, तेव्हा भारतामध्ये सोयाबीनचे दर कोसळायला लागले। आणि याच्यामुळं काय झालं, सोयाबीनच्या भावावरती अगोदरच दबाव दिसू लागला आणि तो दबाव सध्या सुद्धा दिसत आहे। पण सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव की ज्याला काही जास्त समजत नाही अमेरिका भारतात ट्रेड डील मधलं, तर तो विचारता झालाय की बाबा अमेरिकेमुळे आपल्या देशात भविष्यात सोयाबीनचा भाव वाढू शकतो का मग घटू शकतो? नक्की काय होऊ शकते सर, समजावून सांगा। तर बघा मित्रांनो, अमेरिकेच्या कृषी मंत्र्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते क्लेरिफिकेशन झालं, लक्षात आलं की याच्यामध्ये सोयाबीनची आयात काही होणार नाही। आणि जेव्हा सोयाबीनची आयात होणार नाही म्हटलं तेव्हा सोयाबीनचा भाव परत सुधारायला लागला।
पण त्याच्यातच लक्षात आलं की भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये ट्रेड डील झाली, म्हणून आपल्याला डॉलरच्या तुलनेत रुपया हा सुधारताना दिसला. आता डॉलरच्या तुलनेत रुपया सुधारताना दिसला, तर याच्यामुळं झालं काय, की भारताला आंतरराष्ट्रीय बाजारातून जे खाद्यतेल आयात करावं लागत होतं, ते स्वस्त पडायला लागलं. आता बाहेरील देशातून येणारं जर खाद्यतेल स्वस्त पडू लागलं, तर आपोआप देशातील खाद्यतेलाचे दर हे घटायला लागले. याच्यामुळं काय झालं, देशात सोयाबीन तेल व इतर तेलांचे भाव हे कमी झाले. आता या तेलांचे भाव कमी झाले, की आपोआप याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती झाला. तर हे महत्त्वाचं कारण आहे, की ज्यामुळं सध्या सोयाबीनचा भाव दबावात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की अमेरिकेतून भलेही सोयाबीन येणार नसलं, तरी देखील अमेरिकेतून सोया तेल आयात ही कोटा अंतर्गत होईल. याच्यामुळं सोयाबीनच्या दरावरती सध्या थोडा दबाव दिसेल, पण हा दबाव जास्त काळ राहणार नाही. याचं कारण समजून घ्या. तसंही बघायला गेलं तर भारताकडे काही स्वतःचं खाद्यतेल मुबलक प्रमाणात नाही. भारताला या नाही तर त्या देशाकडून सोया तेल, सूर्यफूल तेल आणि पाम तेल आयात करावं लागते. भारत पूर्वी काय करायचा, की बाबा ब्राझील, अर्जेंटिना यांच्याकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोया तेल, रशियाकडून सूर्यफूल तेल आणि आपण जर बघितलं तर इंडोनेशिया, मलेशिया यांच्याकडून व थायलंड यांच्याकडून पाम तेल आयात करायचा. ते आता पण चालू आहे. फक्त होईल काय आता याच्यामध्ये, की ब्राझील आणि अर्जेंटिनातून जी सोया तेल आयात होत होती, ती आता थोडीशी कमी होईल आणि अमेरिकेतून वाढेल. बस याच्यापेक्षा जास्त काही होणार नाही. पण एवढं खरं आहे, की सध्या या बातमीमुळं भाव या ठिकाणी घसरलेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे सुद्धा भाव घसरलेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, की फंडामेंटल्स बदललेत का? अजिबात नाही. म्हणजे काय, की देशात सोयाबीनचं उत्पादन कमी झालं, तर ते कमीच आहे आणि याच्यामुळे भविष्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याच्यात गॅप निर्माण होणार आहे. आणि हा गॅप सोयाबीनच्या दराला तेजी प्रदान करणार आहे. म्हणजे अमेरिकेमुळं भविष्यात सोयाबीनचा भाव हा घटण्याच्या ऐवजी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढील 2 आठवड्यापर्यंत दबाव राहील, पण त्यानंतर मात्र अमेरिकेमुळे देशात सोयाबीनचा भाव हा वाढताना दिसू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला सोयाबीनची विक्री करायची असेल, तर एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो, की सोयाबीनचा जो बाजारभाव आहे, तो बाजारभाव हा आपल्याला इथून 5,400 ते 5,800च्या दरम्यान स्थिरावताना दिसेल 1 मार्चनंतर. मग तिथं विचार करून जर आपण सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला, तर आपल्या सर्वांचा होऊ शकेल खूप खूप फायदा. फक्त एवढंच आहे, की बाबा एकाच रेटवरती थांबू नका. येणाऱ्या तेजीत टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे आपला होईल खूप खूप फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लढा आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.